सुमेरियन संस्कृतीतले आपण म्हटलं तर ते त्रिदेव आहेत. आपल्याकडे 3 देव आहेत, ब्रह्मा, विष्णू, महेश्वर. त्यांच्याकडे अनुनाकी, एंकी आणि एनलिल तेच आहेत. त्यांच्या हातातली शस्त्र पण तीच आहेत. किंवा इनाना नावाची त्यांची जी देवी आहे सुमेरियन संस्कृतीमध्ये, ती म्हणजे सेम दुर्गेचं जे वर्णन आहे, खाली ती तो राक्षस तुडवलाय, ती सिंहावर बसलेली, तशीच आहे इनाना. तशीच शस्त्र आहेत, तसेच हात आहेत. विष्णूचं तिथे राज्य होतं उरू म्हणजे इराकाचं. किंवा सूर असुर म्हणतो आपण. आपल्याच्यात सूर असुर सतत आहे. आपल्या सगळ्या तत्वज्ञानात सूर असुर वृत्ती किंवा पुराणात आहे. तर सूर म्हणजे आता खूप अभ्यासक म्हणतात की सूर्य देश, आजचा सिरिया आहे त्याचा अपभ्रंश आहे. किंवा इराक मी तुम्हाला सांगितलं तर असिरियन म्हणजे असुर तिथलं. बरोबर. रावणाचं त्या असुरांशी वैर होतं. जांबवान जो आहे तो वृक्ष कुळातला आहे. तर वृक्ष म्हणजे अस्वल म्हणतात. याचा अर्थ तो काही अस्वल नव्हता, त्याच्या फ्लॅग वर अस्वलाचं चिन्ह होतं. अर्जुनाच्या ह्याच्यावर हनुमान होता. बरोबर. तो हनुमान तो तिकडचं येऊन तिथे बसला नव्हता, बसला ते रूपक आहे, वर्णन आहे ते. डीएनएचं कटिंग झालं मध्ये आणि जी विराट बांधकामं केली गेली पृथ्वीवर, तुमच्या समोर तर ती बांधकामं आहेत ना, जी आज तुम्ही तो 80 टन ते 1000 टन हे जे पिरॅमिडचे दगड आहेत ते आजही तुम्ही उचलू शकत नाहीये. त्यांचं म्हणणं की ही विशाल बांधकामं करण्यासाठी एक नेफिलिम जन्माला घातले गेले आणि ते डीएनए बदलून घातले गेले. असे राक्षसांचे आजही काही स्केलेटन्स आणि आपल्याला सांगाडे सापडलेले आहेत की 16 फूट आहे. तर हे तयार केले गेले होतं. एरिक फॉन डॅनिकन म्हणतो की तुम्हाला तुमचा आजचा किंवा भविष्य काळ जितका प्रखर देदीप्यमान काहीच्या काही राहणार आहे असं वाटतं, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने तुमचा भूतकाळ होऊन गेलेला आहे. तुमच्या फॅमिलीमध्ये, तुमच्या मित्रांमध्ये हा पॉडकास्ट शेअर करायला विसरू नका. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. ती बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि आता जास्त वेळ न घेता पॉडकास्टकडे वळूयात. राजेंद्र खेर सर, स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्ट वरती. नमस्कार. कसे आहात तुम्ही? खूप छान आहे. आणि तुमच्या या पॉडकास्ट वर येऊन तुमचे सगळे जे श्रोते, प्रेक्षक, चाहते यांच्याशी मला थोडासा संवाद साधता येतोय, तर मलाही आनंद वाटतोय. आज सगळ्या श्रोत्यांना, प्रेक्षकांना आणि चाहत्यांना माझा नमस्कार. नक्कीच नक्कीच, आम्हाला देखील आनंद होतोय तुम्ही आले तर. सगळ्यांच्या मनामध्ये ह्या गोष्टीला किंवा मायथॉलॉजी हा एक खूप विचित्र टर्म म्हणूयात आपण, किंवा अशा पद्धतीमध्ये की सगळ्यांच्या मनामध्ये ही एक अशी विचार असतो की ही एक गोष्ट आहे किंवा हे खरंच होऊन गेलं का. तर खरंच रामायण होऊन गेलेलं आहे, आणि जर सांगता आलं तर ते नेमकं कधी होऊन गेलेलं आहे? रामायण खरंच होऊन गेलं. आणि मी आता मगाशी म्हटलं त्याप्रमाणे ते कल्पित काव्य नाहीये, ते घडलेलं आहे. आणि घडलेल्याच जेव्हा तुम्ही त्या दृष्टिकोनातून बघता तर आज तुम्ही अनेक ममीज मिळत आहेत, त्या लाख वर्षाच्या पण मिळत आहेत, आणि सामान्य माणसासारखा माणूस आहे. त्यामुळे लाख काय आणि 30,000 वर्षापासूनचा आता आपल्याला इतिहास माहिती आहे. तर रामायण हे साधारण आजपासून 12 ते 14,000 वर्षांच्या दरम्यान घडलं गेलंय. ओके. त्यामुळे तो खूप तसा अलीकडचा इतिहास आहे. त्या सृष्टीच्या किंवा माणसाच्या इथे आल्यापासूनच्या इतिहासात तो खूप अलीकडचा इतिहास आहे. त्याला युगांच्या इतिहासात काही लाखांचाही म्हणतात. मी आता तिथपर्यंतच येणार होतो की काही अशा याच्यामध्ये म्हणतात की कलियुगात आता आपण आहोत आणि रामायण जे झालं ते द्वापार युगात झालं, कृतयुगातला झालं. तर मग त्याला खूप वेगळा दृष्टिकोन दिला जातो की एवढ्या वर्षांचं असतं ते. बरोबर. त्याला एक तो युगांकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आहे, आणि तो त्या लोकांचा, अभ्यासकांचा विषय. त्यामुळे मी त्याला चॅलेंज नाही करणार. मग तो काही 16 लाख वर्ष किंवा काही लाख वर्षांपूर्वी रामायण झालं असं म्हणतात. आपल्याला मुख्य जो एव्हिडन्स आहे, पुरावा आहे, तो द ग्रेट फ्लडचा आहे. म्हणजे जो मनू, त्याची नाव, त्याची नौका. आणि हा इतिहास सुमेरियन संस्कृतीत आहे, चीनी संस्कृतीत आहे, इंका संस्कृतीत आहे, बायबलमध्ये तो नोहा आहे, आपल्याकडे मनू आहे, हे सगळीकडे जगात आहे. त्या दरम्यान हे घडलेल्या गोष्टी पॅरलल जुळतात,
खूपशा गोष्टी. म्हणजे सुमेरियन संस्कृतीतले आपण म्हणलं तर ते त्रिदेव आहेत. आपल्याकडे 3 देव आहेत, ब्रह्मा, विष्णू, महेश्वर. त्यांच्याकडे अनुनाकी, एंकी आणि एनलिल तेच आहेत. त्यांच्या हातातली शस्त्र पण तीच आहेत. किंवा ब्रह्मामध्ये आपल्याला कमंडलू किंवा कलश आहे, त्यांच्या अनुनाकी हातात कलशच आहे. किंवा इनाना नावाची त्यांची जी देवी आहे सुमेरियन संस्कृतीमध्ये, ती म्हणजे सेम दुर्गेचं जे वर्णन आहे, खाली ती तो राक्षस तुडवलाय, ती सिंहावर बसलेली, तशीच आहे इनाना, तशीच शस्त्र आहेत, तसेच हात आहेत. त्यामुळे हे जेव्हा आपण जोडतो तेव्हा कळतं की हा जर काही इतिहास त्या ग्रेट फ्लडच्या आसपास घडलाय आणि विष्णूचं तिथे राज्य होतं उरू म्हणजे इराकाचं, किंवा सूर असुर म्हणतो आपण. आपल्याच्यात सूर असुर सतत आहे, आपल्या सगळ्या तत्वज्ञानात सूर असुर वृत्ती किंवा पुराणात आहे. तर सूर म्हणजे आता खूप अभ्यासक म्हणतात की सूर्यदेश म्हणजे सुरांचा म्हणजे देवांचा. आजचा सिरिया आहे त्याचा अपभ्रंश आहे. किंवा इराक मी तुम्हाला सांगितलं तर असिरियन म्हणजे असुर तिथले. रावणाचं त्या असुरांशी वैर होतं. खूप वेळा देव आणि असुर एकत्र येत होते. तर ते सगळं घडत होतं आणि तो जर का काळ बघितला आपण तर तो 12 ते 14,000 वर्षांपूर्वीचा येतो. मला असं वाटतं. हे सगळं जोडल्यावर मला असं वाटतं. म्हणजे आता जर आपण असं म्हणूयात की जे राक्षस, असुर आणि सूर जसं तुम्ही म्हणताय आणि मनुष्य जाती वगैरे सगळं म्हटलं, तर हे कदाचित मनुष्य जातींचेच वेगळे वेगळे वर्णन असतील. नक्कीच ना, आजही आहेत ती. असं काही नाही प्राचीन काळी काहीतरी वेगळे शिंग असलेले होते किंवा तसं काही नाहीये. रूपांतर तसं दाखवलं जातं. रूपांतर तसं दाखवलं जातं. किंवा तुम्ही चांदोबा वगैरे जुनी मासिकं पाहिलीत ना, त्याची जी चित्र आहे राक्षस म्हणून, त्याला शिंग वगैरे, ते ऍक्च्युअली ते शिरपेस म्हणजे ज्याला आपण ती घातली जायची. माझी आयडेंटिटी किंवा ध्वज आहे, ध्वजावर आता जांबवान जो आहे तो वृक्ष कुळातला आहे. तर वृक्ष म्हणजे अस्वल म्हणतात. याचा अर्थ तो काही अस्वल नव्हता, त्याच्या फ्लॅगवर त्याच्या निशाणावर अस्वलाचं चिन्ह होतं. जे आज आपला अशोक चक्र आहे किंवा अनेक लोकांचे प्राणी असतात, हे असतात, पक्षी असतात, किंवा अर्जुनाच्या ह्याच्यावर हनुमान होता. तो हनुमान तो तिकडचे येऊन तिथे बसला नव्हता, बसला ते रूपक आहे, वर्णन आहे, ते फ्लॅग होते, ते ध्वज होते. तसं राक्षस हे माणसंच होती, जी आज जसे आहेत तशीच माणसं होती, फक्त त्यात काही फरक झालेले होते. ज्याला आता ग्रेग ब्रॅडन किंवा अनेक पाश्चात्य संशोधक त्यातले ते विचार म्हणतात, माझे नाही आहेत नॅचरली, की डीएनएचं कटिंग झालं मध्ये आणि जी विराट बांधकामं केली गेली पृथ्वीवर, हे अनेक आता हल्लीचे परदेशी सायंटिस्ट सांगतायत की तुमच्या समोर तर ती बांधकामं आहेत ना, जी आज तुम्ही तो 80 टन ते 1000 टन हे जे पिरॅमिडचे दगड आहेत ते आजही तुम्ही उचलू शकत नाहीये. मग तुम्ही त्याला अनेक तो उंडक्यावरून वाहून नेले, तेल लावलेल्या उंडक्या, असे बरेच आपण त्याच्यावर हे करतो, पण ते काही खरं वाटत नाही, त्याला काही अर्थ नाही. पण त्यांचं म्हणणं की ही विशाल बांधकामं करण्यासाठी एक नेफिलिम जन्माला घातले गेले आणि ते डीएनए बदलून घातले गेले. म्हणून ती त्राटिका वगैरे, आपण ताटका किंवा त्राटिका म्हणतो, ती जी रामाच्या विश्वामित्र घेऊन गेले तेव्हा, ती 16 फूट जवळपास उंच होती. तर हे उंच असे राक्षसांचे आजही काही स्केलेटन्स आणि आपल्याला सांगाडे सापडलेले आहेत की 16 फूट आहे. तर हे तयार केले गेले होतं असं हे सायंटिस्ट म्हणतात. तर ते सोडले तर बाकी असुर म्हणजे असिरियन होते किंवा दस्यू म्हणजे डॉईश होते असं काही अभ्यासक म्हणतात. डॉईश जे लोक आहेत जर्मन ते दस्यू असं काही अभ्यासक म्हणतात, मी नाही म्हणत. रेफरन्सेस घेतो, असे रेफरन्सेस त्याचे आहेत. तर तसं धनूपासून ते दानव असे. आणि ही सगळी मी आता सांगितली ती संस्कृती अरारत पर्वत म्हणजे आजचा त्या काळचा वृत्र पर्वत, ज्याच्या पलीकडे तुर्कस्थान आहे. तुर्कस्थान असं अभ्यासक म्हणतात की ते वृत्रासुराचं राज्य तिथे होतं. आणि त्याच्या पायथ्याशी असलेला सूर देश, याचा अर्थ देवांचा देश. देव म्हणजे आकाशातले नाहीत. आपण देव संदर्भ घेतला तर आपल्याला रावणाने देवांना हरवलेलं आहे. इंद्रजिताला हरवलं म्हणून मेघनाथाचं नाव इंद्रजित झालं, रावणाचा मुलगा. तो देवांना कसा काय हरवू शकतो? तर देव म्हणजे
आपण परमात्मा परब्रह्म या संदर्भात हे नाहीये. देव म्हणजे अतिमानव सुद्धा परग्रहावरचे असू शकतात, एलियन्स, पण तोही संदर्भ इथे नाहीये. तर सूर देशातले लोक, जे आजचे सिरियाचा प्रांत जो होता तो त्या काळात त्यांचा होता, तिथे त्यांचं राज्य होतं. आणि मग ते उंच, धिप्पाड, गोरे असे ते जे वर्णन आहे ते होते, जसं आज आपण अमेरिकन म्हणतो किंवा ब्रिटिश म्हणतो, असंच ते तिथले होते. आणि त्यांचं त्या वृत्रासुराशी वैर होतं. ओके. आणि ते सगळं जे राजकारण आहे ना, ते रामायण काळात प्रचंड मोठं असं राजकारण घडलं गेलंय. मग त्याच्यात देव, दानव, असुर, राक्षस, ह्या मानवी मनुष्य जमाती म्हणा, मानवी म्हणजे मनूपासून म्हणतो आपण, बरोबर, पण मानवी मनुष्यांच्या जमातीच होत्या, ज्या आज पण आहेत. बरोबर बरोबर. आणि त्यांचं आपापसात राजकारण आणि वैर होतं. आणि याच्यात राज्य स्पर्धा, सत्ता स्पर्धा जी आज पण आहे तशीच त्या काळात होती. राईट. म्हणजे आता जसं तुम्ही आता म्हणताय की आजकालच्या काळात किंवा ह्याच्या थोडेसे 500-1000 वर्ष आपण मागे जरी गेलो तरी त्यावेळेस आपल्याला कळतं की जागेवरून किंवा देशावरून किती आपापसात भांडणं असायची वगैरे. तर तशाच पद्धतीमध्ये हे त्यावेळेसचे राज्य असतील ज्यांचे प्रत्येकाच्या राज्यानुसार त्यांची तशी नावं पडली असतील आणि त्या नावांचा अपभ्रंश पुढे जाऊन झाला. नक्कीच. याच्या बाबतीत तुम्हाला आणखी संदर्भ द्यायचा झाला, तुम्ही विचार करा. म्हणजे मी हे विचार ठेवतोय तुमच्यासमोर, आज तुमच्या प्रेक्षकांसमोर ठेवतोय की थोडा म्हणजे एक ओढून ताणून नाहीये, पण तुम्ही विचार करा की आजही माली देश आहे आफ्रिकेत. आता रावणाचं कुळ कोठलं तर पुलस्त्य ऋषींपासून झालेलं. पुलस्त्य, विश्रवा ते मग हे पुढे सगळे कैकेयीशी तिच्याशी लग्न होऊन ते, मी आता त्या कुळात जात नाही, रामायण वाचावं माझी कादंबरी. पण हे जे कुळ आहे त्याच्यामध्ये माली आहे, सुमाली आहे आणि त्यांचं देवांची वैर आहे. ओके. आता तुम्ही सिरिया बघितला आजचा, तिथून खाली गेला तर आफ्रिका लागते, तिथे आजही माली देश आहे. ओके. आजही आहे माली देश, राईट. पण तो कुणाच्या नावाने आहे? बरोबर. एक येतो आज सोमाली आहे तिथे जवळ, बरोबर. तो सुमाली रावणाचं कुळ, त्याच्यावरून सोमाली आहे. राईट. पुलस्त्य ऋषी आहे, त्याच्यावरून पॅलेस्टाईन आज झालंय. बघा, विचार करा, हे असं आहे का? राईट. आणि मग ते वरच्या देवांशी त्यांचं पाण्यावरून असेल, शेती कशावरूनही असेल, बरोबर. तो जो संघर्ष आहे तो चाललाय का? मी हे विचार ठेवतोय. बघा, पुलस्त्य, पॅलेस्टाईन, माली आजही आहे, माली नावानीच आहे. सोमाली आहे का आजच? किंवा अनंत पर्वत, ज्याचा आज अँडीज पर्वताच्या रांगा म्हटलं जातं. राईट. हे सगळं कुठेतरी काहीतरी वेगळं घडून गेलेलं आहे. हे म्हणजे ज्याला एरिक फॉन डॅनिकन म्हणतो की तुम्हाला तुमचा आजचा किंवा भविष्य काळ जितका प्रखर, देदीप्यमान, काहीच्या काही राहणार आहे असं वाटतं, एआयच्या किंवा आणखी काही येईल माहित नाही, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने तुमचा भूतकाळ होऊन गेलेला आहे. हे त्याचं पहिलं वाक्य आहे. बापरे. आणि ते जर का तुम्ही मान्य केलं आणि मग रामायण, महाभारत याच्याकडे बघितलं तर तुम्हाला ते संदर्भ आजही मग सगळे बरोबर मॅच होतात. बरोबर. तर याने इतिहासही उलगडला जातो आणि ते काव्य नाही हे आपल्याला कळतं, ते घडलेला इतिहास. राईट. आधीच्या काळात जशी शस्त्र वगैरे हे बघत होतं, तर ह्याच्यावर थोडस एक्सप्लेन करता आलं तुम्हाला की लोकांना तो एक वास्तव आत्ताचा जो प्रेझेंट काळातले मिसाईल्स वगैरेचा त्यावेळेसचा विचार हा जर केला तर कम्पेअर केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला हे कळून येईल की जर फक्त तुम्ही बाणाला बाण म्हणून एक काठी ज्याला पुढे टोकदार काहीतरी आहे, तर हे न बघता त्यावेळेसची टेक्नॉलॉजी देखील तशा पद्धतीची असेल, ज्याच्यामध्ये जर आपण आपल्याला जसं कळतं की बारूद वगैरे ह्या ज्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या जर अशा पद्धतीचे बाण असतील की त्याच्या समोर काहीतरी बांधलेलं आहे आणि तो बाण जाऊन तिथे जाऊन थोडासा धमाका टाईप मध्ये काहीतरी करतोय, तर त्यावेळेसच्या लोकांना ते कळणार नाहीये, ते त्याचं काहीतरी एक वेगळं रूपांतर किंवा मग तशा टाईप मध्ये शस्त्र आणि शस्त्रांची ती नावं, जशी आजकालच्या मिसाईलची काही आता R1 R2 काय आपल्याला माहिती नाही, तशा टाईप मध्ये जी मिसाईलची नावं दिली जातात तशीच आपल्या काळातली त्यावेळेसची नावं असतील. नक्कीच. बरोबर ना?
आता मग माझी तीच क्युरिओसिटी होती की लोक त्यावेळेसच्या गोष्टींना अशा पद्धतीमध्ये बघतात की हे किती कल्पित आहे, कल्पित आहे, प्रॅक्टिकल नाही वगैरे, की अशा पद्धतीची कुठली गोष्ट असते किंवा जसं आपण म्हणतो ब्रह्मास्त्र वगैरे अशा कुठल्या अस्त्र जे अस्त्रांची श्रृंखला जी आहे त्याच्यामध्ये ह्यांना सगळ्यांना काल्पनिक धरलं जातं की हे असं कुठे असतं का. पण तेच दुसऱ्या दृष्टिकोनातून आपण आजकाल तर ते बघतोय तशा गोष्टी आहेत, नक्कीच आहे. फक्त त्याला मागच्या वेळेस एका काठीला दोरीमध्ये फसवून ते सोडायचे, आता त्याच्यामध्ये मागची टेक्नॉलॉजी आहे त्याला बूस्ट देऊन सोडलं जातं तशा टाईप मध्ये हा विचार असेलच. नक्कीच आहे. याचं तुम्ही इतिहास म्हणून बघितलं, म्हणून मी ही जी कादंबरी लिहिली आहे ही आजपर्यंत अध्यात्म रामायण आहे किंवा आजपर्यंत म्हणजे तुलसीदासांनी 17व्या-18व्या शतकात ते लिहिलेलं आहे, किंवा गोंदवलेकर महाराज रामाचं खूप हे करतायत, रामनामाचा हा भाग. तर हा एक अध्यात्म रामायण म्हणून आहेच भाग आणि तो आपण नाकारतच नाही. आणि कारण तो आपला उत्कर्ष उन्नती करणार आहे, आत्मा रामापर्यंत नेणार आहे, रामदास स्वामींचा जसा आहे. पण मी जेव्हा लिहायला लागलो तेव्हा मला इतिहास म्हणून लिहायचा होता. बरोबर. याचं कारण तुम्ही जे आता प्रश्न विचारलात की आजपर्यंत की अरे ते काय धनुष्य म्हणजे एक काठी आणि त्याला काहीतरी लावले टोक, आणि हेच चित्र आपल्याला चित्रपटातून, मालिकांमधून आणि चित्रकारांनी चित्रांमधून आपल्यापर्यंत आणलं. आणि जेव्हा दृश्य तुमच्या समोर येतं तेव्हा ते पटकन विश्वास बसतो. आणि तुमच्यामध्ये जी इमेज तयार होते मेंदूमध्ये तीच होते कन्सेप्ट. मग तुम्ही मूळ संस्कृत वाचत नाही किंवा त्याच्यावर मध्ये काय लिहिलंय, ऍक्च्युली काय लिहिलंय हे ती समजून घेण्याची तुम्ही परसेप्शन बनवलेलं असतं स्वतःचं, की ते एक धनुष्य लाकडी आहे आणि त्याला एक लाकडी बांबू सारखं काहीतरी टोक लावलंय आदिवासींची जसे हे परसेप्शन तुमच्यामध्ये इतकं फिट आहे, त्याचे सगळे मेंदूमध्ये त्याचे काय म्हणतात त्रिमिती स्वरूपात इतकं फिट आहे की तुम्ही ते बदलूच शकत नाही, अशा अवस्था होते. मग जेव्हा तुम्ही ऐतिहासिक दृष्टिकोनातून बघायला लागता, संशोधन करायला लागता, आणि तो माझा भाग होता. राईट. मग या भागामध्ये मला काय मिळालं हे संशोधन करताना तुम्हाला आश्चर्य वाटेल की एक पुस्तक आहे माझ्याकडे, मी दुर्मिळ आहे, डॉक्टर चांसरकरांचं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की सिलोनमध्ये म्हणजे त्या काळच्या लंकेमध्ये, अच्छा श्रीलंकेमध्ये, जिथे लक्ष्मण आणि इंद्रजित यांचं युद्ध झालं, ते इतकं प्रखर होतं की त्यानंतर ब्रिटिश किंवा काही पाश्चात्य संशोधकांनी, आपण काहीच बहुतेक काही आपल्याकडे तेवढ्या नव्हत्या, पण त्या संशोधकांनी जेव्हा संशोधन केलं तेव्हा असं आढळून आलं जिथे युद्ध झालं हे आजही श्रीलंकेतल्या त्या गावात दाखवतात की इथे लक्ष्मण आणि इंद्रजित यांचं युद्ध झालं. तर तिथे जी खडक आहेत तिथे कार्बन किरणोत्सर्ग सापडलेले. ओके. हा एक भाग. राम रावण जिथे युद्ध झालं ते इतकं भयानक होतं, तिथले सगळे खडक काळे पडले खालचे. ते कुठे पडले ते आजही दाखवतात, निदान त्या पुस्तकात म्हटलंय डॉक्टर चांसरकरांनी. काळे पडलेले खडक सगळे, इतकं भयावह युद्ध झालेलं आहे. आपण जे मी म्हटलं त्याप्रमाणे ते जे मालिकेत किंवा चित्रपटात दाखवलंय ना, मग उगाच तो बाण जातो, ते एकदा जुळतात आणि काय, असं नाही, ती महाभयानक युद्ध झालेली आहेत. बरोबर. तिसरं एव्हिडन्स, आज स्थावर तर म्हणजे आपल्याकडे कन्स्ट्रक्टिव्ह जे कन्स्ट्रक्शन्स आहेत प्राचीन, ती तर आहेत ना आपल्याकडे, त्याच्यावरही कार्बन किंवा ह्याचे काय काय किरणोत्सर्ग होणाऱ्या गोष्टी आजही सापडत आहेत. म्हणजे तुम्ही नेटवर तुम्हाला सगळंच मिळतंय. त्याच्यामध्ये एक रामायणात उल्लेख आहे की ह्याचा इंद्र जिथे राहत होता दक्षिणेत, इंद्राचा जो विश्वकर्म्यांनी हे केलेला आहे, त्याच्यासाठी राहण्याची जागा, वास्तू, प्रासाद केले. तर कुबेर हा सावत्र हो रावणाचा, त्याचं वैर झालं, मग त्यांनी ते जिंकलं वगैरे. तर वैश्रवण कुबेराला लोकपाल पद मिळतं. लोकपाल पद म्हणजे आजचे आपण कुठलं तरी याचं पद म्हणतो ना, राज्यपाल वगैरे. हेच मग राज्यपाल म्हणलं की तुम्हाला काय पाहिजे, इतक्या कार्स पाहिजेत, इतका स्टाफ पाहिजे, हे आज ठरलेलं आहे. किंवा प्राईम मिनिस्टर म्हटलं की त्याचे बाबा हा ताफा असणार, त्याची ही सिक्युरिटी असणार, एवढे गार्ड्स, ठरलेलं आहे. तसं लोकपाल पद होतं देवांकडे. आणि लोकपाल जो होत असे त्यांच्या राज्यात, त्याला विमान दिलं जाईल.
ओके. तसं त्याला पुष्पक विमान दिलं गेलं. वैश्रवण म्हणजे कुबेर, म्हणजे रावणाचा सावत्र भाऊ. बरोबर. आणि ते रावणाच्या डोक्यात बसलं की ह्याच्याकडे विमान आहे, माझ्याकडे ते विमान नाहीये. मग तो हल्ला करतो, ते युद्ध होतं, हिमालयापर्यंत युद्ध होतं आणि ते पळवून आणतो तो. तर कुबेर म्हणतो, कुबेराचे हे म्हणतात की अरे म्हणजे ह्याला लोकपाल पद दिलं, पण लोकपाल पद जेव्हा मिळतं तेव्हा त्याला एक भव्य प्रासाद मिळतात. प्रासाद याचा अर्थ वास्तू, म्हणजे ओके, राजवाडा म्हणा. तर तो सांगतो की विश्वकर्मा, अरे म्हणे मी देवांसाठी प्रासाद बांधलेला आहे, तो आता तुझाच आहे, तू जाऊन तिथे राहतो, तुझा आता हे विमान आणि तो प्रासाद. ओके. तर लंकेतला जो सिगिरिया पर्वत आहे त्याचं वर्णन केलेलं आहे रामायणात. ओके. आणि तो जो विश्वकर्मा सांगतोय की तो पर्वत, मी त्या पर्वतावर तो प्रासाद बांधलेला आहे, आणि तो प्रासाद असा आहे, तो पर्वत असा आहे की तो मी चारही बाजूनी छिनलेला आहे, पूर्णपणे कट केलेला आहे. ओके. आणि असा कट केलाय की तिथे पक्षी सुद्धा राहू शकत नाही, ढोली बनवू शकत नाही. तर बाकी माणूस येणं तर शक्यच नाहीये, आणि त्याला जायला एकच मार्ग ठेवलाय, आणि त्याच्यावर मी प्रासाद बनवलाय देवांसाठी, तो तुझा आहे. आणि मग तो रावण जिंकून घेतो वगैरे. ओके. आजही सिगिरिया, ज्याला त्रिकूट पर्वत म्हटलेलं आहे प्राचीन काळात, तो आजही सिगिरिया म्हणून श्रीलंकेत आहे. आजही तुम्ही गुगल केलं तर तो तुम्हाला दिसेल, त्याच्या तो कट केलेला दिसेल, त्याच्यावर सगळे भग्न अवशेष तुम्हाला आजही दिसतील. सिगिरिया. ओके. अशी अनेक स्थळं, अनेक ठिकाणं, अनेक मिसाईल्सची वर्णनं ही रामायणात आहेत. आणखी एक सांगतो तुम्हाला, पण सगळंच कल्पित असू शकत नाही हो. सगळंच तुम्ही कल्पित कसं म्हणाल? ताटकेला जेव्हा मारलंय रामानी, तेव्हा विश्वामित्र अतिशय इतके प्रसन्न झालेले आहेत, आणि त्यानंतर त्यांनी रामाला अनेक मिसाईल्स दिलेले आहेत, अस्त्र दिलेत. अस्त्र याचा अर्थ मिसाईल. बरोबर. तर त्या अस्त्रांची यादी दिली आहे रामायणात. ती आजही आपल्याला समजत नाहीये काय आहे. ह्या अस्त्रांनी असं असं होईल, त्या अस्त्रांनी असं. मग तुम्ही जर का कल्पना जरी म्हटली तरी किती पराकोटीची कल्पना त्यांची होती, पण ती कल्पना इतकं शक्य नाहीये. ती मिसाईल्सची नावं आज आपल्याला माहित नाही, जी अजून आपली टेक्नॉलॉजी तिथपर्यंत गेली नाहीये, तिथपर्यंत अदृश्य होण्याचं, म्हणजे समोर तो असूनही तुम्हाला दिसत नाही, कारण प्रकाश किरण परावर्तित होऊन तुम्हाला दिसतं. बरोबर. पण ती ऍब्सॉर्ब करण्याची जी काय शक्ती आहे, अशी मिसाईल्स आहेत, अशी पण आहेत, अशी वर्णन आहेत. राईट. मग ही सगळीच आपण नाकारू शकत नाही. ब्रह्मास्त्र, लिमिटेड ब्रह्मास्त्र आहे, विशाल ब्रह्मास्त्र आहे, त्याचे आफ्टर इफेक्ट्स आहेत, ते सगळं दिलेलं आहे रामायणात आणि महाभारतात पण आहे. राईट. म्हणजे असं म्हणता येईल आपल्याला की त्यावेळेस जसं आपण म्हणतो की ब्रह्मास्त्र ह्याला खूप असं मोठं ग्लोरिफाय वगैरे करून दाखवलं जातं की खूप एक मोठं हे होतं, पण आपण असं म्हणू शकतो की खूप विनाशकारी गोष्ट होती, म्हणून त्याला अशा पद्धतीमध्ये बघितलं जातं त्याच्याकडे. आता बोलता पुष्पक विमानाचा उल्लेख झाला, तर मी पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहे, पण त्याच्या आधी मला पुष्पक विमानाचं पण हे घ्यायचंय की पुष्पक विमान ही जी आता आपण असा विचार करतो की कसं काय असू शकतं त्यावेळेस विमान, आणि आता हे जसं आपण म्हणतो की अलीकडच्या याच्यामध्ये संशोधन लागलं, राईट ब्रदर्स द्वारे ते विमान बनवलं गेलं पहिलं. तर मी फक्त एक उल्लेख करतो, असा नासाने सध्या एक संशोधन मध्ये असा हे केलं की मर्क्युरी जो पदार्थ आहे, एलिमेंट आहे, बरोबर, तर तो ऍज अ एनर्जी वापरला जाऊ शकतो, हा असं त्यांचं संशोधन होतं. आणि ते स्पेसमध्ये त्याचा वापर करण्यासाठी ट्रायल्स त्यांनी सुरू केलेले त्याचे, आणि त्याचं इन्स्पिरेशन त्यांना भारतीय विमानांपासून आणि त्याचे जे पूर्ण वर्णन केलेलं आहे त्याच्यामधल्या कुठल्या पद्धतीचं इंजिन आणि कुठल्या पद्धतीचं त्याचं फ्यूल वगैरे वापरलं जाईल, तर त्याच्यामध्ये मर्क्युरी नावाचं जे पदार्थ आहे, जो एलिमेंट आहे, त्याचं फ्यूल वापरलं जायचं असं त्याच्यामध्ये उल्लेख आहे. आणि त्याच्यापासून त्यांनी विचार केला की आपण हे करू शकतो का, आणि त्याच्यानंतर त्याच्यावर संशोधन झालंय आणि आता चालू आहे आणि त्याच्यावरती ते काम करतात. म्हणजे काय, तर
परत माझा प्रश्न त्या पुष्पक विमानावरतीच येईल की आजकाल नासा देखील जर ह्याच्यापासून प्रेरणा घेते आपण म्हणू शकतो, तर मग आपल्या लोकांचे प्रश्न का, आपले लोक का ह्याच्यावरती प्रश्नावरती होतात? मला काय वाटतं की आपणच आपल्याला विरोध करतो, असं झालंय सध्या. आणि पुन्हा मग त्याच्यात इतकं की बाबा ही तुमची संस्कृती ही आमची नाही, असं हे सगळा देशात जरा ह्या गोष्टी झाल्यात की मग नाकारण्याकडेच नकारात्मक एक कल झालाय. बरोबर. पण आपण सकारात्मक दृष्टीने बघितलं ना तर ह्या खूप गोष्टी झालेल्या आहेत. तुम्ही आता जे म्हणालात की तिकडे लॅबमध्ये, आणि मी तेही पाहिली, व्हिडिओही पाहिला की पारा हा जड आहे पदार्थ, म्हणजे मर्क्युरी हा, त्याच्यावर कसं काय उडू शकेल असं तिथे आधी बोललं जात होतं. बरोबर. जास्त आपलेच लोक बोलत होते आपण असं, पण ते उडवून दाखवलं त्यांनी, एवढं त्या लॅबमध्ये ते उडवून दाखवलं. आपल्याला संशोधन करायची गरज आहे, नाकारण्यापेक्षा, सगळंच नाकारण्यापेक्षा, की काहीतरी टेक्नॉलॉजी, म्हणजे हिस्ट्री रिपीट्स आपण मानतो ना, काहीतरी एक संस्कृती वर जाते, पुन्हा गाडली जाते, पुन्हा वर येते. काही लोक म्हणतात मग विमानं होती तर मग त्याचे अवशेष का दिसत नाही? मला सांगा, 12-14 वर्ष, आत्ता 2 आणि 3 हजार वर्षापूर्वीचं सुद्धा 10-20 फूट खाली गाडलं गेलंय, तर तुम्हाला 12-13 वर्षांचे कुठले विमानांचे अवशेष कसे मिळणार? आणि असतील जमिनीत तर 100 आणि 200 फूट खोलावं लागेल, काय माहिती आपल्याला. त्यामुळे ह्या गोष्टी जाण्यात अर्थ नाही. मग आपल्याला एव्हिडन्सेस कोणते आहेत? तर जे लिखित आहे तेच एव्हिडन्सेस आहेत. बरं, आपल्याला नालंदा आणि ह्या विद्यापीठातली लाखो पुस्तकं जाळली, त्यामुळे ते जे होते ते पण गेलेले. जे उरलंय, आणि हे भारतातच नाही पण तिकडे इंका संस्कृतीतले पण सगळं जाळून टाकले, हे ग्रीस मधलं जाळलेलं आहे. तर तुमचं हे नॉलेज गेलं हे सगळं, पण याचा अर्थ नव्हतं असं आपण म्हणू शकत नाही. तर रामायण बघा, आणि आपले लोक किती हुशार होते की त्यांना कळलं हे जाळलं जाते सगळं नॉलेज. मग ह्याला दुसरा काय पर्याय? म्हणून आपल्याकडे पद्धती आणल्या की वेद जे आहेत ते जाता कामा नयेत, आणि एकदा ते जाळले गेले तर संपलंच, म्हणजे पुढे काही कळणारच नाही. पण आजही वेद आहेत. कदाचित खूप लोक म्हणतात 6%, 7% आहे, पण जे काही आहेत याचं कारण ते प्राचीन गुरुकुलमध्ये त्या स्नातकाच्या डोक्यात घातले की तू दशग्रंथी हो, तू अमुक हो, तू एक अमुक, त्याचे जे काय दशग्रंथीन वगैरे त्यांचे जे जे काय भाग असतात त्या विद्यार्थ्यांच्या डोक्यात घातले. बरोबर. ते पाठ झाले मंत्र, त्याला माहित नाही माझ्या डोक्यात काय घातलं, पाठ झालं. ते आज लिखित झाले वेद. बरोबर. तेच रामायण लिखित झालं. तुम्हाला कदाचित माहित असेल नसेल, महाभारत हे आधी लिखित झालं आणि मग रामायण लिखित झालं. घडलं रामायण आधी, मग महाभारत घडलं. पण लिखित झालं आधी महाभारत आणि मग रामायण झालं. कशा पद्धतीने? हे 2000 वर्षापूर्वी असं वाटलं की आधी हे त्यावेळी इतर जे प्रभाव येत होते सगळे सांस्कृतिक, असं वाटलं आपल्या लोकांना की हे लिखित झालं पाहिजे आणि हे मानुषी आहे, म्हणून आधी कदाचित महाभारत झालं असेल, मग रामायण झालं असेल. हे खूप असं, मी फक्त एक स्टेटमेंट करतो की हे खूप असं एक इतिहास मिटवण्याचा खूप एक प्रयत्न प्रचंड झालेला असेल ना. तुमच्यावर जेव्हा राज्य करायचं असतं कुणालाही, आणि कुणी केलं काय त्याच्यात मी दोष देत नाही, की शेवटी जो आपण डिफेन्सिव्ह राहिलं पाहिजे ना सतत. म्हणजे आपणही तेवढे समर्थ पाहिजे ना. राईट. तुम्ही 4-5व्या शतकातला समुद्रगुप्त बघितलात तर त्यांनी सगळ्या बॉर्डर सील केल्या होत्या. म्हणजे बघा तुम्ही, समुद्रगुप्ताचं तुम्हाला कुठे वाचायला नाही मिळत. तुमच्या पाठ्यपुस्तकात समुद्रगुप्त फार येत नाही, कारण त्यांनी प्रचंड पराक्रम केलेला होता. त्यांनी कुशाणांतक त्याला म्हणतात, त्यांनी संपूर्ण अफगाणिस्तानपर्यंत बॉर्डर सील केल्या आपल्या. ओके. आणि त्याच्या काळात संगीत, साहित्य, कला यांचा उत्कर्ष झाला. हे 4th-5वं शतक, 3रं, 4थं, 5वं काय समुद्रगुप्त तो 400 काहीतरी असेल तो. तर तो इतका प्रभावी आणि हे होता, त्यांनी 52 वर्ष एक छत्री राज्य केलं भारतावर. 52 वर्ष. आणि त्याच्यात भारत प्रचंड समर्थ होता. पण हे तुम्हाला शिकवलं जात नाही इतिहासात. आणि तुमच्यावर कशी आक्रमणं झाली, तुम्ही किती हारलात, ही लढाई हारला, त्यात इथे शिवाजी महाराज जेव्हा येतो तेव्हा कळतं अरे मी प्रखर होऊ शकतो. तर ती प्रखरता मधल्या काळात गेली आपली. तर तो थोडासा, आणि हा आक्रमकांचा दोष नाही मी म्हणत,
तुम्ही नाही राहिलात. बरोबर बरोबर. हा जे आपण राहिलं पाहिजे तसं ते करणारच आहेत आक्रमण नॅचरली. जो तो त्याच्या परीने त्याच्या पद्धतीचा विचार करतो. आपण डिफेन्सिव्ह राहायला पाहिजे. आणि मग जेव्हा आक्रमक तुमच्यावर आक्रमण करतो तेव्हा त्याला तुमच्या काही गोष्टी मारून टाकायला लागतात. बरोबर. तुमच्या श्रद्धा, राम आणि कृष्ण या तुमच्या श्रद्धा आहेत, हिंदूंच्या सनातनींच्या किंवा जो भारतातला मोठा वर्ग आहे त्यांच्या. राम आणि कृष्णच जर का तुमच्या मनातून उखडून टाकला आणि तुमचं सांस्कृतिक सगळी जी नाळ आहे ती तोडून टाकली तर तुमच्यावर राज्य करणं सोपं असतं. बरोबर. आणि कोणताही आक्रमक माणूस हा तुमची पहिली ती नाळ तोडतो. ग्रीसवर जेव्हा आक्रमण झालं, जाळून टाकलं, याची कारण तीच होती. किंवा इंका संस्कृतीवर जे आक्रमण केलं स्पॅनिश लोकांनी, तेव्हा पहिले त्यांची सगळी जाळून टाकली. त्यांनी जे नॉलेज होते ते जाळून टाकलं. बरोबर. त्यातलं जे काही उरलं ते सुद्धा आज आपल्याला मग त्याच्यात कळतं की आपल्याला विमानं होती, पण तुम्हाला ते सगळं जाळून टाकणार, बाकी काय एव्हिडन्सेस देणार. पण रामायणात उल्लेख आहेत. मात्र तुम्हाला आणखी जात आता आश्चर्यकारक गोष्टी सांगतो मी. मला सांगा, माणूस उडतो, आपण हनुमानाकडे आपण काही क्वालिटीज आहे आपण मानतो, बरोबर, पण अंगदही उडतोय, इतरही वानरं उडतायत. वानर याचा अर्थ ती शेपटीची वानरं नव्हती, त्यांचा फ्लॅग वानराचा होता. ती जी जमात होती आपला जसा उल्लेख झाला, त्यांचे ध्वज वानर ध्वजी होते. बरोबर. आपण त्या माकड करून टाकलं. तसं कुठेही दिसलं. तो बोलतोय, राज्य करतोय, तो सगळ्या माणसाच्या क्रिया करतोय, ते माकड कसं असेल. बरोबर बरोबर. आणि तुम्हाला मेक्सिकोमध्ये एक सापडलेला आहे प्लँक, अतिप्राचीन आहे. तो जर का तुम्ही पाहिलात, तुम्ही म्हणाल हा हनुमान आहे. ओके. हा, तर ज्यावेळेस हनुमान, तुम्ही मगाशी उल्लेख केलात की तो इकडे श्रीलंका आणि तो तिकडे जातोय हिमालयात घेऊन येतोय, संजीवनी घेऊन येतोय, आपलं तो काही घटकांमध्ये जातोय आणि आणतोय. बरोबर. खूप लोकांचा असा एक समज आहे की म्हणजे किती त्या लोकांचा दृष्टिकोन होता बघा. जाता एक घटना सांगतो की ज्या वेळेस भरत येतो चित्रकूटावर भेटायला रामाला, आणि ते ससैन्य येतो, म्हणजे सैन्य घेऊन येतो, आणि तो परत जातो. राम त्याला परत पाठवतो आणि हे म्हणतात की आता इथे राहणं योग्य नाहीये, पुन्हा राक्षसांना कळलंय मी इथे आलेलो आहे, तर हे स्थान आपल्याला हलवलं पाहिजे, म्हणून ते दंडकारण्याकडे निघतात. जाताना तो जेव्हा पर्वत उतरतो राम, लक्ष्मण, सीता, आणि त्यांना वाटेत सगळं असे घाण टाकलेली दिसते सगळी. राम म्हणतो हे सैन्य माझं अयोध्येचं आलं आणि घाण करून इथे सगळं बाजूनी खराब करून गेलंय, हे योग्य नाही, कुठेही खराब होता कामा नये, कुठल्याही निसर्गाला आपण धक्का नाही लावायचा. हे रामाच्या मध्ये इतकं भिनलेलं होतं की निसर्गाला नाही आपण धक्का लावायचा. त्यांनी लगेच तो टीका टिप्पणी करतोय की सैन्याने असं करता कामा नये. तीच गोष्ट जेव्हा हनुमान आणतो संजीवनी पर्वत, तो हिमालयात जाऊन त्याचं लोकेशन दिलंय हो वाल्मिकींनी, कुठे काय आणि त्यातलं कुठलं शिखर, इतकं डिटेल दिलेलं आहे. बापरे. त्याच पर्वतावरती वनस्पती आहे. तो हनुमान आणतोय, त्याचा उपयोग होतोय, आणि तो सुग्रीव का कोण मला आता लक्षात येत नाहीये, पण तो सांगतो की हनुमाना काम झालंय, पर्वत परत. हनुमान पुन्हा तो पर्वत घेतोय आणि त्या शिखरावर नेऊन ठेवतोय हिमालयात. आपल्याला हे सांगितलं गेलं नाही. राईट. फक्त आणला आणि तो तिथेच ठेवला हेच सांगितलं गेलं. तो त्यांनी परत तिथे नेऊन ठेवलेला आहे. घाण नाही केली कुठेही, इथे बाबा पर्वत पडलाय नाही, बरोबर, परत तिथे नेऊन ठेवलाय. बापरे. आता हनुमान जेव्हा उडतो, तो तुमचा मगाचा प्रश्न होता पारा आणि विमान, त्याचाही मी तुम्हाला सांगतो. हनुमान जेव्हा उड्डाण करतोय, एक लक्षात घ्या तुम्ही की प्रॉपेलर्स, फॅन्स, इंजिन्स, हे म्हणलं की इंग्लिश आपल्याकडे आता ते शब्द आहेत, बरोबर, आपल्याला लगेच कळतात. तर प्रॉपेलर्स म्हणलं की आपल्याला ते हे होणारे आहेत, आतले पायलट म्हणलं की तुम्हाला कळणार आहेत, बरोबर. पण मग संस्कृतला तो पर्यायी शब्द आहे हे तुम्हाला कळणार कसं? बरोबर. वाल्मिकींनी लिहिलंय, पण त्यांनी त्या काळात इंग्रजी जेव्हा नव्हती तेव्हा त्या संस्कृतमध्ये त्या भाषेत लिहिलेलं आहे, बरोबर. पण आज जर का मी ते कन्वर्ट केलं इंग्लिशमध्ये तर तुम्हाला प्रॉपेलर्स, अँटी ग्रॅव्हिटी फोर्स वगैरे पर्यायी शब्द मिळतील. बापरे. मग हनुमान जेव्हा उड्डाण करतोय तेव्हा त्यांनी वर्णनं केली आहेत, पानभर वर्णनं आहेत वाल्मिकींनी केलेली की ते कसं उड्डाण होत आहे.
तर तो ज्या पर्वतावरनं उड्डाण करतो ना, तर तो पर्वत अँटी ग्रॅव्हिटी फोर्स तो इतका वायू किंवा काय एअर फेकल, आता मला काही टेक्नॉलॉजी माहित नाही त्याची, पण इतका प्रचंड फेकला गेलाय खाली की तो चांगला कडक पर्वत, हिमालयाचा पर्वत नाही, दक्षिणेकडचा पर्वत कडक, तो खचलाय सगळा. बापरे. ज्यावेळेस रॉकेट वर जातं तेव्हा ते खाली प्रचंड देतं म्हणूनच जातं ना. ती वर्णन वाल्मिकीने केली. म्हणजे आपण ह्या दृष्टीने बघायला पाहिजे, नाकारू नाही शकत. बरोबर. मी आता तुम्हाला एक सांगितलं की लक्षणा आणि रूपकामध्ये घातलेलं आहे सगळं प्राचीन साहित्य. त्याचा आत्ताचा एक मी उदाहरण देतो आणि आपण पुढे जाऊया. समजा तुम्हाला एक 5,000 वर्षांनी आजचं एक कातरण सापडलं आणि तुम्हाला त्यातला कुणीतरी, जसं सुमेरियन भाषा जाणणारा जसा कुणीतरी मिळाला तसा त्यावेळी मिळाला, आणि तुम्हाला एखाद्या वर्तमानपत्रातली बातमी वाचायला मिळाली की कारगिल घेऊन भारताने पाकिस्तानचं नाक कापलं, तर तुम्ही काय समजाल? 5,000 वर्षांनी कारगिल घेऊन भारताने पाकिस्तानचं नाक कापलं तर आपण काय कल्पना करू? त्यावेळेस सगळी संस्कृती बदललेली असेल, लाईफस्टाईल बदललेली आहे, सगळं जीवन पूर्णपणे इतिहास संस्कृती सगळं गेलेलं असेल, नवीन आलं असेल. बरोबर. त्यावेळेस एखादा म्हणेल अरे पाकिस्तान एक खूप मोठा हे राक्षस होता, त्याचं प्रचंड नाक होतं, आणि तो जो भारत होता त्यांनी मग त्याचं नाक कापलं. म्हणजे प्रत्येक शब्द लिटरली जसा आहे तसा घेतला जाईल त्यावेळेस. तीच गोष्ट शूर्पणखाच्या बाबतीत. ओके. आणि याचे एव्हिडन्सेस पूर्ण वाल्मिकी रामायणात मिळतात. ते सगळं रामायणात माझ्या राम कादंबरीत सगळे आलेले. नक्कीच. तर असं हे जे लक्षण रूपक आहे तसं ते अहिल्याच्या बाबतीत आहे. राईट. आता जसं आपण प्रत्येक गोष्टीला शब्दशः घेतल्यामुळे कदाचित काही गोष्टींचा किंवा काही सत्य घटनेचा अपभ्रंश झाला असं म्हणता येईल आपल्याला. तर तशा पद्धतीमध्ये असं म्हणतात ना की रावणाचे 10 तोंड होते. तर खरंच 10 तोंड होती का? अशी कशी असतील? जेनेटिकली तुम्ही मानवी इतिहास पाहिला तर असं कधी असू शकतं का? नाही. आपल्याकडे मूर्तिकला हे फार मोठं शास्त्र आहे, अतिशय मोठं शास्त्र आहे. ते समजून घेतलं पाहिजे. देगलूरकर सर खूप त्याच्यावर बोलत असतात की एखाद्या देवाला जेव्हा 10 हात दाखवतात याचा अर्थ त्याचे 10 असिस्टंट त्याच्या बरोबर आहेत, म्हणजे 5 असिस्टंट बरोबर आहेत. बरोबर. त्या ग्रुपने ते काम केलंय. हे दाखवण्यासाठी ते 10 हात आहेत. ओके. तसं रावणाला जी 10 तोंड आहेत त्याच्या मागे नाही वाटत असं कसं असेल ना. पण त्याच्यात तो जो दशानन म्हटला गेला ती रूपक आहे, उपमा आहे. ती कशी आली तर रावणाची श्रीलंकेमध्ये 7 राज्य होती. ओके. केलानिया हे बिभीषणाचं राज्य होतं, आणि हे कुठे तुम्हाला पाहायला मिळणार नाही, या कादंबरीत वाचायला मिळेल. केलानिया ही बिभीषणाचं राज्य होतं. ओके. आणि ते श्रीलंकेच्या पश्चिमेकडे होतं. आणि रामानी नंतर जे हनुमानांनी शिरकाव केला तो तिकडून केलेला आहे, ती डोअर्स ओपन केलेली आहे. ह्याच्यामध्ये 7 राज्य ही रावणाकडे होती श्रीलंकेतली, आणि 3 राज्य ही दक्षिण भारतात होती, दक्षिण किंवा आशी भारतात होती. त्यांना मू राज्य म्हणतात तमिळमध्ये. मू राज्य. मू राज्य होती. त्यांची नावं, त्या 3 राज्यांची नावं चेरानाडू, नंतर दुसरे बघा माझ्याकडे आहे चेरानाडू आहे, चोलानाडू आहे आणि पांडीनाडू आहे. ओके. तेच पुढे चोल, पांड्य आणि ते हे झाले, तिसऱ्याचं नाव मला माहित नाही, ही पुढची झाली नाव. तर चेरानाडू, चेलानाडू आणि पांडीनाडू ही 3 राज्य आणि ती 7 राज्य श्रीलंकेतील, या मिळून या 10 राज्यांचा तो अधिपती होता, म्हणून तो दशानन होता. ओके. तर दशानन म्हणजे तो 10 राज्यांचा अधिपती, तर ते सिम्बॉलिक म्हणून तो 10 राज्यांचा अधिपती असा दाखवला. ओके. ती जी मूर्ती शास्त्र आहे त्याच्यामध्ये मग हा 10 राज्यांचा अधिपती म्हणून त्याला 10 ही दाखवली, आणि रावणाकडे ती 10 मुकुट ठेवलेले असत प्रत्येक राज्याचं. एक सिम्बॉलिक म्हणून. तो दशानन.
ओके. पण आपण इतकं शब्दशः घेतलं की त्याला 10 मुंडकी म्हणजे तोंड राईट असं काही नव्हतं. राईट. म्हणजे आता जसं उल्लेख झाला तुम्ही की भारताच्या दक्षिण बाजूला 3 राज्य त्याची होती, त्यातलं नंतर मग जसं आता जो प्रॉपर इतिहास आपण बघतो, इतिहासामध्ये उल्लेख आहे चोला साम्राज्य, मग ते त्याच असेल. तेच अपभ्रंश पुढे चोला झालं ना. बरोबर. चोला नाडू, तिकडे नाडू आहे ना, तमिळनाडू. बरोबर. नाडू आहे ते तमिळ आहे आणि हे सगळं तमिळशी संबंधित. आणि आजही बघा तुम्ही तमिळ आणि आर्यन हे थोडासा नाही म्हणलं तरी अजूनही मिक्स नाही होत तेवढं. राईट बरोबर आहे. झाले पाहिजेत आणि आता खूप पण एक तुम्हाला लक्षात आलं असेल, राम मात्र सर्व मान्य आहे. हो, ही पण आहे. बरोबर. मग इथे रामाचं कार्य कळतं. राईट. रामाचं मोठे पण कळतं. असं म्हटलं जातं की चोला साम्राज्य जो होता तो पार दक्षिणेच्या भारताच्या बाहेर इंडोनेशियापर्यंत पसरलेला होता. आणि चोला साम्राज्यामुळे राम आणि रावणाची जी मेन कथा म्हणू किंवा हे सगळा जो इतिहास आहे तो तिथपर्यंत पसरला गेला. त्या साम्राज्यामुळे गेला असेल. बरोबर. तो सगळा जो पूर्वेकडच्या प्रांतांपर्यंत, बालीपर्यंत जो गेला, इंडोनेशिया, बाली, थायलंडचं सगळं आहे, तो तिथून गेला. आणि त्याच्यासाठी ना आंध्रमधून पूर्वीचा ब्राह्मण याचा अर्थ जो संस्कृतीचं काम करतो तो, आज जात पाहिली जाते. पूर्वी जात नव्हती, वर्ण होता तो. त्या काळात तो जो कार्य करायचा ना संस्कृतीचं, तसे 10,000 ब्राह्मण हे तेलंगणामधून, आपला म्हणजे आंध्रमधून 10,000 तिकडे पाठवले गेले पूर्वेकडे, बालीपर्यंत. आणि त्यांनी तिथे आपली संस्कृती रुजवली. बरोबर. ओके. अशी. आणि शस्त्रांनी नाही, विचारांनी एक आदर्श संस्कृतींनी नेली. आणि त्याच्यात नॅचरली राम हे व्यक्तिमत्व इतकं श्रेष्ठ होतं की ते, कारण राम राज्य हे फार महत्वाचं आहे. आज आपण म्हणतो की राम राज्य आलं पाहिजे. आपण म्हणतो की जे कोणी म्हणतात की बाबा राम राज्य आलं पाहिजे, पण म्हणजे काय राम राज्य म्हणजे काय? मग त्याच्या मी या कादंबरीत दिलेलं आहे दुसऱ्या भागात की त्याचे 20-25 त्याचे हे आहेत. रामराज्य म्हणजे काय, किती गोष्टी त्याच्यामध्ये आहेत अशा की त्या जर का आज इम्प्लिमेंट केल्या ना तर खरंच काही संस्कृती येईल. आपल्याला 2-4 उल्लेख करता आला त्याच्यातला? करतो मी, बहुतेक कोणी दुखावणार नाही. पण रामराज्य याचा अर्थ स्वयंशासित समाज. ओके. मी माझ्यावर शासन करतो. आज परदेशात खूप लोक करतात तसं. म्हणजे उदाहरणार्थ की रात्री 2 वाजता रेड सिग्नल लागलाय पण रस्त्यात कुणी नाहीये, परदेशात थांबतात. मी असं ऐकलंय, मला माहित नाही, पण अमेरिकेत पाहिलेले आपण आपल्याला माहिती आहेत या गोष्टी की लाल आहे ना, मी नाही तोडणार. हे स्वयंशासन आहे. बरोबर. मी चोरी करणार नाही. म्हणजे ऋषींनी असं, आमचे पांडुरंग शास्त्री आठवले सांगतात की ऋषींनी असं भिनवलेलं होतं माणसात की तू जेव्हा श्रमतोस तेव्हा देव तुझ्या हाताने श्रमत असतो. तू जेव्हा भक्षण करतोस तेव्हा देव तुझ्याबरोबर भक्षण करून ते अन्न पचवत असतो. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता म्हणून तो अग्नी निर्माण करतो आणि तो पचवतो, तो तुझ्यावर जेवतो. बरोबर. तेव्हा मारून खाऊ नकोस, चोरून खाऊ नकोस, पेरून खा. तू तुझ्या कर्माचं खा. हे जे होतं ना, हे इतकं ऋषींनी भिनवलं होतं. आणि राम त्याला पूर्ण अट्रॅक्ट आणि अटॅच्ड होता. रामाने एके ठिकाणी असं म्हटलंय की मला नकोय ही युद्धबिद्ध, का मला हे ह्याच्यात घातलेलं आहे, पण देवान माझा जन्मच त्यासाठी म्हणून मला हे करावं लागतं. पण मला हे जे ऋषीय जीवन आहे ना, मी आश्रमात राहून ते ज्ञान साधना, आय विल बी हॅपी. मला काही नको, राज्य नको, काही नको. आणि हे तिघांची तशी मनोवृत्ती होती, सीताराम आणि लक्ष्मण. आणि इकडे भरताची होते आणि शत्रुघ्नाची होती. म्हणजे हे जे होते ना, हे काहीच्या काही यांची व्यक्तिमत्व इतकी अफाट होती की कल्पनातीत. आणि राम तर सर्वांचा महामेरू होता. तर ही जी संस्कृती आहे ही रामाला अभिप्रेत होती. तर सात्विक वृत्तीचा समाज निर्माण करणं, त्याच्यात मध्ये स्वयंशासन येतं. एकच सांगतो मी की राम राजा जेव्हा झाला त्याच्यानंतर त्यांनी ती सिस्टीम आणली, सगळी राम राज्याची शासन व्यवस्था आणली आणि त्याच्यामध्ये स्वयंशासन आणलं. म्हणजे अयोध्येचं वर्णन असं आहे नंतर की एकही नास्तिक माणूस नव्हता, सगळे ईश्वरनिष्ठ होते. ईश्वरनिष्ठ मत त्याला आज आपण बरीच नावं देतो आणि आपण भांडत बसतो.
बरोबर. तो भागच नव्हता. ईश्वर तिथे आहे, तो माझ्या हृदयात आहे. बरोबर. त्यामुळे नास्तिकता नव्हती आणि प्रत्येक मनुष्य दुसऱ्याला पुष्टी देऊन जगत होता. तर हे जे रामराज्य आहे याच्यासाठी आजही आपल्याला जर का प्रयत्न केले तसे तर ते येऊ शकतं, पण संपूर्ण समाजाची त्याला मान्यता हवी, स्वीकारण्याची भूमिका हवी. तर शेवटी रामराज्य हेच, आणि याच्यात कुठल्याही रिलिजनचा संबंध नाही. मी हिंदू, मुस्लिम, सनातन, रामराज्य राम आहे, म्हणजे तो स्वीकार असायला हवा. त्याला एक कल्चर असल्यासारखं बघितलं पाहिजे असं म्हणताय तुम्ही. ते कल्चर, बरोबर, मानवतेचं कल्चर आहे. आणि याच्यात वाईट काय, तुम्ही प्रत्येकाला पुष्टी देऊन, आज कोणीतरी शेतकरी मरत असेल तर ते बरोबर नाही ना, त्याला पुष्टी द्या, त्याला उभं करा. याच्यात कुठला रिलिजन येऊ शकत नाही. राईट. या पद्धतीने प्रत्येक माणूस, कुटुंब, गाव, नगर आणि राष्ट्र, हे जर का पुष्टी देऊन जगत गेलं प्रेमाने, तर याच्यामध्ये हा रिलिजनचा भाग काहीच येऊ शकत नाही. अगदी बरोबर. आणि ते जो निर्माण करेल किंवा ते जे राज्य आहे त्याला रामराज्य म्हटलं जाईल. आणि ते निर्माण करण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे, नुसतं बाकी घोषणा देऊन नाही. राईट. तुम्ही मगाशी जसं म्हणत होतात की ज्यावेळेस तुम्ही या हातांनी जेवताय तर तुमच्या हातांनी देव जेवतायत, आणि ज्यावेळेस तुम्ही कुठलंही काम करताय त्यावेळेस तुमच्या हातातून देव तो काम करतोय. म्हणजे काय, तर ह्याला जर अशा पद्धतीमध्ये बघितलं की स्वतः तुम्ही देवासारखं वागा, त्यावेळेस त्या गोष्टी तुमच्या हातातून गुण आले पाहिजेत तुम्हाला, ते आपसुक चांगल्या गोष्टी तुमच्या हातातून घडत जातील. तशा पद्धतीमध्ये आपण म्हणूयात की प्रत्येक इतिहास किंवा प्रत्येक संस्कृती आपली जी आहे ती त्या पद्धतीमध्ये लिहिण्याचा आणि त्या पद्धतीमध्ये लोकांमध्ये चांगले गुण जोपासण्याचा प्रयत्न त्यावेळेस झाला असेल. आणि होप सो की आपल्या ह्या कादंबरीमधून पण लोकांमध्ये ते चांगले गुण जोपासले जातील. नाही, नक्कीच. आणि मी आशावादी आहे. येस. आणि संस्कृती वर खाली होतच असते, पण आता पुन्हा भारतीय संस्कृतीला चांगले दिवस आहेत. आणि आज जगाला स्वीकारावं लागतंय की युद्ध करून प्रश्न नाही मिटणार. बरोबर. डोकी बदलून मिळतील, डोकी उडवून नाही. बरोबर. हे डोकी बदलण्याचं काम रामराज्य करू शकतं किंवा रामाचं जीवन करू शकतं. ह्या पद्धतीचं माझी 2 भागातली कादंबरी हेडविग मीडियाने प्रकाशित केली आहे. दुसऱ्या भाग आपण परत एकदा हातात घेऊयात. हो, ही कादंबरी, हा पहिला भाग रामनवमीला प्रकाशित झाला आणि दुसरा भाग या 2024च्या दसऱ्याला प्रकाशित होतोय. ओके. मी एकंदर 850 पानाची ही वास्तवदर्शी ऐतिहासिक कादंबरी. राईट. आणि ही 3 भाषांमध्ये येते. तर तुम्ही नक्कीच अमेझॉन वरती असेल आपली, तर अमेझॉन वरती तुम्ही नक्कीच आपली प्रत आहे ती विकत घेऊन प्रॉपर तुम्ही वाचून, आणि त्याच्यानंतर तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील कमेंट्स मध्ये सांगा, आणि आपण नक्की प्रयत्न करू की सरांकडनं त्या कमेंट्सचं, प्रत्येक कमेंटचं उत्तर दिलं जाईल तुमचं. आणि असेच इंटरेस्टिंग किंवा असं म्हणता येईल की असेच ज्वलंत विषयांवरती जर आपल्याला चर्चा तुम्हाला आवडत असेल तर आपण नक्कीच तसे पण टॉपिक्स तुम्हाला पाहिजे असतील तर कमेंट्समध्ये नक्की मेन्शन करा. आपण त्याही टॉपिक्सवरती चर्चा नक्कीच करू. आणि हा पॉडकास्ट तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली, तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करा. आपली संस्कृती जोपर्यंत आपण जपत नाही तोपर्यंत असं म्हणूयात की गत्यंतर नाहीये. कारण की प्रत्येक गोष्ट स्वतःलाच करावी लागणार आहे आणि कोण दुसरं येणार नाहीये की तुमची संस्कृती खूप छान होती आणि ती जपली पाहिजे आणि आम्ही मदत करू ती जपायला. सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे. आणि तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली सोबत हा पॉडकास्ट शेअर करा. आणि पुढचा टॉपिक कुठला पाहिजे त्याच्यावरती पण कमेंट्समध्ये नक्की सांगा, आपण नक्की करू. आणि येस, पुढच्या पॉडकास्टमध्ये भेटूयात त्यावेळेस नवीन एक विषय घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू. बाय. थँक्यू सर. धन्यवाद.